दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार गुन्हे रोखण्यासाठी सक्रिय असलेल्या खंडणी विरोधी पथकानं मोठी कारवाई केली। 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी बोरगड परिसरातील एटी पवार शाळेजवळ सापळा रचण्यात आला आणि रिंकेश गणेश सोलंकीला धारदार शस्त्रांसह अटक करण्यात आली। रिंकेश गणेश सोलंकी हा व्यावसायिक रिक्षा चालक आहे, परंतु त्याच्यावर आधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। वनवास काळात परवानगीशिवाय आणि शहरात उपस्थित असल्याचं आढळून येण्यासोबतच त्याच्याकडून शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत। पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा आणि भारतीय शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आरोपींवर यापूर्वी हल्ला, दंगल, सरकारी कामात अडथळा असे अनेक गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नागवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सांगळे, दिलीप भोई, महिला पोलीस कर्मचारी मंगला जगताप, पोलीस कर्मचारी योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, मनमोहन चक्कोर आदींच्या पथकाने केली आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।